4 मे 2026चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 6 वाजलेले असतील. मोनू नावाचा 35 वर्षांचा व्यक्ती, जो की गावामध्ये राहून दूध डेअरी चालवायचा. सायंकाळचे 6 वाजता त्याच्या डेअरीवरची गर्दी कमी झालेली असायची, त्यामुळे तो निवांत बसलेला होता. त्यावेळेला अचानक त्याची मनामध्ये इच्छा होते. मोबाईल घेतो आणि त्याच्या प्रेयसीला फोन करतो, जे की त्याच्यापासून 200 मीटर अंतरावरतीच राहत होती. हा मोनू तिला म्हणतो की माझी इच्छा झालेली आहे आणि तू ये पटकन, आपल्या शेजारी जे जंगल आहे त्याच्यामध्ये मी तुझी वाट बघतोय आणि तुझ्यासाठी एक गिफ्ट पण आणलेलं आहे मी. ज्यावेळेला हा व्यक्ती तिला असं म्हणतो, त्यावेळेला ती महिला तिच्या पोरांपाशी बसलेली होती. तिच्या पोरांना म्हणते की पोरांनो, तुम्ही अभ्यास करा, मी तुमच्यासाठी पुस्तकं घ्यायला चालली. ती पोरं बिनबापाची होती, फक्त आईच्या सहाऱ्याने जगत होती. ती तिला हो म्हणतात आणि ती महिला तिथून निघून जाते. रात्रीचे 6 वाजता निघालेली ही महिला सकाळचे 7 वाजले दुसऱ्या दिवशीच्या तरी परत आलेली नाही. पण ज्या वेळेला तिची पोरं तिच्या शोधात निघतात, त्यावेळेला संपूर्ण गावामध्ये ही बातमी पसरते की एक 28-29 वर्षांची महिला गावातून गायब झालेली आहे. आता पूर्ण गावामध्ये हलचल पसरते. कोणी म्हणतं की पळून गेली, कोणी म्हणतं की तिला बिबट्यानं नेली. या घटनेची तपासणी करण्यासाठी संपूर्ण गावकरी घरातून बाहेर निघतात. त्यावेळेला त्यांच्यासमोर असं काही सत्य उघडकीस येतं, जे सत्य ऐकल्यानंतर तुम्हीही हैराण होणार. तर नेमकं काय झालं त्या महिलेसोबत, काय आहे पूर्ण घटना, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, कुलपसा नावाची एक महिला तिच्या पतीसोबत आनंदाने गावामध्ये राहायची. दोघांना 2 मुलं झाली होती. मुलं आता हळूहळू मोठी होत होती. तसं तर यांच्यापाशी काय श्रीमंती नव्हती. कुलपसा कामाला जायची, तिचा पती कामाला जायचा. निवांत त्यांचं आयुष्य चालू होतं. घर बांधायपुरती जमीन होती, तेवढ्यात आता बांधकाम चालू करायचं म्हणून या कुलपसाचा पती पैसे जमा करत होता. पण अचानकच त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. आता या सगळ्यामध्ये जेवढे पण पैसे साठवलेलं होतं, तेवढं कुलपसानं तिच्या पतीच्या उपचारामध्ये घालवून टाकलं. पती तर गेला, पैसा गेला. कुलपसा आता 2 मुलांसोबत एकटीच राहू लागली होती. आता तिच्या सासरी तर तिला राहणं शक्य नव्हतं, कारण एक विधवा महिला सासरी जर राहिली तर आसपासचे मुंगळे सगळे चिटकाले येतील आणि तसंही त्या गावामध्ये जीवदारी खूप झाली होती. त्यामुळे ती आता विचार करते की माझं इथं राहणं शक्य नाही, मी आपलं आता माहेरी जाऊन राहते. कुलपसा असा विचार करून 2 मुलांना घेऊन माहेरी येऊन दिवसामागं दिवस जात होते. कुलपसाची पोरं मोठी होत होती, आता शाळेला जाऊ लागली होती. कुलपसा थोडी मेहनत वगैरे करायची आणि त्यातून जो पैसा येईल त्यातून तिचं घर चालायचं. आता पोरं मोठी होत असल्यामुळे त्यांना दुधाचा वरवा वगैरे लावला होता. त्या गावामध्ये मोनू नावाचा एक दूध डेअरीवाला होता. ही कुलपसा रोज सायंकाळी दूध आणायसाठी तिच्याच शेजारी असलेल्या एका दूध डेअरीमध्ये जायची. ही दूध डेअरी मोनू नावाचा एक 35 वर्षांचा व्यक्ती चालवत होता, ज्याचं की आधीपासूनच 3 लग्न झालेली होती. काहीतरी कारणामुळे त्याच्या 3ही पत्नी त्याला सोडून गेलेल्या होत्या. ज्या वेळेला या कुलपसाला त्याच्याबद्दल माहिती होते, त्यावेळेला ती विचार करते की जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, हे असतं एखाद्याचं जीवन, म्हणून ती त्या ठिकाणी सोडून देते. पण हा जो मोनू नावाचा व्यक्ती होता, हा एकदम लिचेड व्यक्ती होता. तो महिला बघितली की तिच्या मागं पळायचाच. ज्या वेळेला त्याला समजतं की ही कुलपसा विधवा आहे आणि ती इथं राहायला आली, त्यावेळेला तो तिच्या मागं पडतो. ज्या वेळेला पण ती दूध घेण्यासाठी डेअरीवरती यायची, त्यावेळेला तिच्या पुढे मोठमोठ्या गप्पा मारायचा. कुलपसा म्हणायची की सगळं खरं आहे, पण तुमच्या 3 पत्नी तुम्हाला का सोडून गेल्या? तो म्हणायचा सोडाना विषय येतो, त्या विषयाला कुठं घेऊन बसताय, आता काय करायचं आहे तो विषय काढून, असं म्हणत म्हणत तो विषय टाळत होता. पुढे चालून या दोघांमध्ये बोलण्यामध्ये चांगलीच ओळख पटली. या दोघांमध्ये आता ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. दोघांना हवं त्यावेळेला ते संबंध बनवायचे. हा मोनू एक दिवशी कुलपसाला म्हणतो, हे बघ, तुझाही पती नाही, तुलाही 2 मुलं आहेत, माझी पत्नी नाही, मी एकटा सांड. जर तुला वाटत असेल की तुझ्या मुलांच्या भविष्याचं चांगलं व्हावं, तर तू माझ्यासोबत लग्न कर, म्हणजे कसं तुझ्या मुलांना एका बापाचा सहारा मिळेल आणि तुमची जबाबदारी मी सगळी उचलेन. ज्या वेळेला कुलपसा असं ऐकते मोनूच्या तोंडातून, त्यावेळेला तिला वाटतं की हो, खरं आहे, माझ्या मुलांना बापाचा सहारा पाहिजेलच आहे. त्यावेळेला ती थोडा विचार करून या मोनूसोबत लग्न करून घेते. दोघांचं लग्न झालं होतं
दोघं आता एकसोबत राहू लागले होते. कोणाला काहीच अडचण नव्हती. त्यामुळे सगळं सुरळीत चालू होतं. पण आता पुढे चालून जसं दिवसामागे दिवस जात होते, या दोघांमधलं जे चालू होतं ते चालूच होतं. पण मीनाक्षी नावाची एक अतिशय सुंदर महिला या मोनूच्या दुकानावरती दूध घ्यायला येऊ लागते. रोजच येत होती. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा जो मोनू होता, लिचड व्यक्ती, कुठल्याही महिलेसोबत बोलायचा तो तिच्यासोबत बोलू लागतो. त्यावेळेला मीनाक्षी म्हणते, तुमचं तर लग्न झालेलं आहे आणि तुमची तर पत्नी एकदम सुंदर आहे. त्यावेळेला हा मोनू तिला म्हणतो की तुमच्यापेक्षा तर जास्त सुंदर नाही. मोनू त्या ठिकाणी असं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ती मीनाक्षी लाजते आणि तिथून निघून जाते. आता ही फक्त लाजणं नव्हतं, तर या दोघांमधल्या नवीन नात्याची सुरुवात होती, जी की तिथूनच चालू झालेलं होतं. या मोनू आणि या मीनाक्षीमध्ये आता हे अनैतिक संबंध चालू होते. पहिल्या 3 पत्नी होत्या या मोनूच्या. त्याच्यानंतर या कुलपासासोबत लग्न केलं 4थी आणि आता ही 5वी त्याची प्रेयसी. तर मित्रांनो, विषय हाच होता त्याच्या पहिल्या 3 पत्नी सोडून जाण्याचा, की हा जो मोनू होता एकदम लिचड व्यक्ती, कुठल्याही महिलेसोबत असंच वारंवार करायचा. त्यामुळे त्याला कंटाळून त्याच्या पत्नी सोडून गेलेल्या होत्या. ही जी मीनाक्षी होती नेमकी सायंकाळचे 5 ते 6 वाजता यायची या मोनूपाशी दूध नेण्यासाठी. त्यावेळेला कोणी नसायचं. मोनू आणि ही मीनाक्षी त्या डेअरीमध्ये संबंध बनवत असायचे. याची कोणालाही कसलीही कानोकान खबर नव्हती, कारण कोणाला काय समजायचं कारणच नव्हतं ना. कोणाचा काही शकच नव्हता जाणार कोणावरती. तर याच सगळ्या गोष्टीचा फायदा घेत होते. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, सत्य कधी लपत नसतं. ही जी कुलपसा आहे एक दिवशी तिच्या पतीकडे येते दूध घेऊन जाण्यासाठी. त्यावेळेला ती बघते दरवाजा तर बंद आहे, खिडकी उघडी आहे, अजून रूममधून कसला तर आवाज येतोय. त्यावेळेला तिनं बघितलं की कुलपसाचा पती जो मोनू आहे आणि ती मीनाक्षी दोघं संबंध बनवत आहेत. तिचं डोकं फिरलं. तिच्या लक्षात आले की तिच्या पतीच्या 3 पहिल्या पत्नी का सोडून गेली असतील. आता ती थोडाही विचार न करता मोबाईल काढते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला चालू करते आणि मोबाईलची रेकॉर्डिंग बंद करून तिथून निघून जाते. त्या ठिकाणी काहीच बोलत नाही. या मोनूची जी पत्नी आहे कुलपसा, ती कोणालाही काही न बोलता आता ही महिला कुलपसा ही मीनाक्षीच्या पतीपाशी जाते आणि त्याला म्हणते की तुझ्या पत्नीला नीट समजावून सांग. तुझी पत्नी माझ्या पतीसोबत रंगरलिया मनवत आहे, तर माझे संसार वाटोळं करील. तू तिला नीट समजावून सांग. तो म्हणतो की काय तुझा भरोसा, तू अशी का बोलते आणि मी तुझ्यावरती का विश्वास ठेवू. ही कुलपसा मोबाईलमधला व्हिडिओ काढते आणि त्या मीनाक्षीच्या पतीला दाखवते रमेशला. रमेश हे बघून हैराण होतो, पण त्याच्यापाशी काय पर्याय नव्हता. तो म्हणला मी काही करू शकत नाही. माझी पत्नी ना मला निळ्या ड्रममध्ये आडवं करून टाकेल. त्यावेळेला ही कुलपसा म्हणते मग काय करायचं. हा रमेश तिला म्हणतो की काय करू शकतो, ते दोघं करत आहेत ते आपण दोघं करू. म्हणजे तू माझ्या संबंधात ये, त्याचा बदला मी नक्की घेतो. असं म्हटल्यानंतर या कुलपसालाही काही अडचण नव्हती. ही आता या मीनाक्षीच्या पतीच्या संबंधात येते रमेशच्या. या दोघांमध्ये पण संबंध चालू झाले होते. दिवसामागे दिवस जात होते. पण पुढे चालून असंच एक दिवशी रात्री हा मीनाक्षीचा पती रमेश या कुलपसाला कॉल करतो आणि म्हणतो की माझी इच्छा झाली, 6 वाजली आहेत, अंधार पडायला लागला आहे, तर तू पटकन जंगलामध्ये ये. कुलपसा तिच्या पोरांना सांगते की तुम्ही अभ्यास करा, पुस्तकं घेऊन मी येते. ती जंगलाकडे निघते. ते दोघं जंगलामध्ये जातात, पण ती कुलपसा काय बाहेर येत नाही. सकाळचे 6-7 वाजता आली नसल्यामुळे गावामध्ये शोधाशोध सुरू होते. तिची लेकरं रडत होती आणि तो मोनू तोही तिला शोधत होता. आता सकाळ सकाळ झाल्यानंतर त्या एरियामधली जनावरं चारण्यासाठी लोक जंगलामध्ये जायची. त्यावेळेला तिथल्या तरुण पोरांना या कुलपसाची बॉडी दिसली. त्या पोरांनी पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले, चौकशी केली. त्यावेळेला बघितलं तर काय, त्या महिलेची बॉडी त्या ठिकाणी पडलेली होती. आता पोलिसांनी याच्याबद्दल चौकशी सुरू केली. तिचा मोबाईल त्या ठिकाणी पडलेला होता. मोबाईलमधली हिस्ट्री चेक केली तर काय, तो रमेश मीनाक्षीचा पती याच्याशी बोललेलं कॉल रेकॉर्डिंग होतं आणि शेवटचा कॉल त्याचाच होता. पोलीस त्याला उचलतात आणि चौकशी करू लागतात. त्यावेळेला तो काही बोलत नाही, पण पोलीसच शेवटी ज्या वेळेला त्याला धमकी देतात त्यावेळेला तो बोलू लागतो आणि सांगू लागतो की काय घडलं होतं. तर विषय असा झाला होता की ही जी कुलपसा आहे ही आता त्या मीनाक्षीच्या पती रमेशकडून पैसे मागू लागते. म्हणायची की हे पैसे दे, नसेल तर व्हिडिओ व्हायरल करील. माझ्या पतीचं तर काही जाणार नाही, तो पुरुष आहे. तुझी पत्नी असं करते म्हटल्यावर तिची इज्जत जाईल, तिच्यासोबत तुझी इज्जत जाईल. आता हा रमेश तिला
पहिल्यांदा तर पैसे देतो 50,000, परत 30,000 असं करून 80,000 दिले होतं. पण ही कुलपसा होती, तिला पैशाची हव्यासा एवढी होती की तिनं अजून 1,00,000 रुपयाची मागणी केली. एवढं पैसे नसल्यामुळे याने प्लॅनिंग केली आणि हिला फोन केला की पैशाची माझ्याकडे जुळणी झाली, जंगलामध्ये ये, थोडंसं काम करून तू पैसे घेऊन जा. कुलपसा त्याच्यावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी जाते, पण हा रमेश तिच्यासोबत संबंध करून त्या ठिकाणी तिला संपवून टाकतो. तर अशी घडलेली होती पूर्ण घटना. सत्य कधी लपत नाही आणि वाईट काम कधी पचत नाही, याच्यातून आपल्याला हेच बोध मिळतो. बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून सांगा. कुलपसा तर गेली, रमेश अडकून बसला. मीनाक्षी जी आहे ती आता निवांत फिरते आणि तो तिचा पती कुलपसाचा मोनू, तो तर काय आता 5वं लग्न करायला मोकळाच झाला, बरोबर का? तर याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा.